नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. तरी ते आता राणे काका आणि काकू दोघेही घरामध्ये असतात आणि दार जोराजोराने वाजत असतं. राणे काकू म्हणत असतात, कोण आहे? अबोली बाहेर असते. अबोली म्हणत असते, मी आहे. राणे काकू दार उघडतात. अबोली म्हणत असते, राणे काकू काय झालं? राणे काकू म्हणत असतात, आमच्या इकडची लाईट पण घालवलेली आहे. तुम्हाला साथ देतोय ना आम्ही, त्यामुळेच आमच्या बरोबर असं वागतायत. अबोली म्हणत असते, काळजी करू नका, अजिंक्य सर बघतायत. तेवढ्यातच तिथे अजिंक्य येतो. अजिंक्य म्हणत असतो, कोणीतरी फ्यूज काढली होती. राणे काकू म्हणत असतात, घरामध्ये जेवण करायला सुद्धा पाणी नाहीये. अबोली म्हणत असते, तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला पाणी आणून देते आणि जेवणाचा डब्बा सुद्धा आणून देते. राणे काका म्हणत असतात की हे सर्व कोणीतरी जाणून बुजून करतय. अबोली म्हणत असते, तुम्ही चिंता करू नका, आम्ही आहे ना. अबोली आता घरी जाते आणि राणे काका आणि राणे काकूंसाठी डबा बनवते. नीता म्हणत असते, हा कोणासाठी डबा? अबोली म्हणत असते, राणे काका आणि काकूंना मी डबा घेऊन चाललेली आहे. नीता आता म्हणत असते, अगं डोकं फिरलं आहे का तुझं? त्यांच्यामुळेच आपला अंकुश जेलमध्ये अडकलेला आहे आणि त्यांच्यासाठी डबा घेऊन निघालेस. रमा म्हणत असते, अगं नीता, त्यांच्यामुळेच उद्या आपला अंकुश सुटणार आहे आणि राणे काकू कपटी नाहीयेत ग. त्या फुलवामुळे पैशाच्या नाटकाला त्या बळी पडल्या, नाहीतर त्या खूप चांगल्या आहेत. अबोली रमाला म्हणते, आई मी डबा घेऊन जाते आणि आज रात्र तिकडेच झोपते. तेवढ्यातच इकडे चाळीमध्ये भोसले हे कुरिअर बॉयचा गणवेश घालून तिथे आलेले असतात. तिथे येऊन तो ऍड्रेस विचारत असतो. त्याचाच एक माणूस तिथे आलेला असतो. शरदला आता मारायला लागतो आणि म्हणतो, माझे 50,000 घेतले आहेत ना, आता दे बरं. शरद म्हणतो, 50,000? मी तर तुम्हाला ओळखत पण नाही. तो माणूस म्हणतो, खोटारड्या, खोटं बोलू नकोस, पहिले 50,000 दे. म्हणून तो आता शरदला मारायला लागतो. तेवढ्यातच सगळी चाळीतली लोक जमतात. अबोली, नीता आता सगळेजण येतात आणि तीच वेळ साधून आता भोसले तिथून सटकतो. अबोली ही डबा बाहेर घेऊन येते आणि बाकड्यावर ठेवते. भोसले तो डबा बघतात आणि डब्याच्या दिशेने निघालेले असतात. अबोली नक्की काय भांडण चालले हे बघण्यासाठी थांबलेली असते. अबोली म्हणत असते, 1 मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तर इकडे भोसले आता फुलवाणी जी पावडर दिलेली असते ती डब्यामध्ये टाकतात. नीता आता म्हणत असते शरदला, शरद तू काही सांगूच नको, तू कोणाकडून आणि किती पैसे घेतलेस आम्हाला काय माहित. अबोली म्हणत असते, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. नाव सांगा बरं, तुम्ही ज्याचे पैसे घेतले आहेत तो. त्यावर तो माणूस म्हणत असतो, मनोज कोरडे. शरद म्हणत असतो, मूर्खा, तो माणूस मी नाहीये. तो माणूस आता म्हणायला लागतो, तो तूच होता. शरद म्हणतो, अरे मी नाहीये. त्यावर तो माणूस आता म्हणतो, अच्छा अच्छा, सॉरी, चुकून. सगळं झालं. त्या माणसाचं सुद्धा काम झालेलं असतं आणि इकडे भोसलेनी सुद्धा डब्यामध्ये पावडर टाकलेली असते. भोसले आता तिथून निघून जातात. अबोलीला आता तितक्यातच भोसले दिसतात. भोसलेंच्या हातून काहीतरी कागद पडलेला असतो. अबोली म्हणते, 1 मिनिट थांबा. आता भोसले गडबडतात. अबोली भोसलेंना म्हणत असते, हे बघा, तुमचं काहीतरी पडलं होतं. भोसले मागे न बघताच तो पेपर हातामध्ये घेतात आणि तिथून निघून जातात. अबोलीने भोसलेंचा चेहरा पाहिलेला नसतो. अबोली आता डबा घेऊन तिथून निघालेले असते. तेवढ्यातच नीता येते आणि म्हणते, अबोली तू इथे काय करते? जा पहिला डबा घेऊन ये जा. तेवढ्यातच आता भोसले इकडे विजयाला फोन करतात. विजयाला म्हणत असतात, मॅडम काम फत्ते झालेलं आहे. विजया म्हणत असते, अरे वा, ते दोघ जणे आता डबा खातील आणि उद्या कोर्टामध्ये पोचायच्या ऐवजी हॉस्पिटलमध्ये पोचतील. ती अबोली उद्या आशेने येईल, पण तिला माहित नाही ही विजया काय चीज आहे ते. ती तोंडावरती पडणार आहे. भोसले त्यावर म्हणत असतात की उद्याचा दिवस चांगलाच ठरणार आहे. इकडे आता फुलवा विजयाला म्हणत असते, कोर्टामध्ये मला उद्या अबोलीचा चेहरा बघायचा आहे. त्या चेहऱ्यावरचा भाव बघून मला उद्या सुख मिळणार आहे. केस तर आपणच जिंकणार. अशा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये इथे फुलवा आणि विजया असतात. तर इकडे अबोली आता राणे काका आणि राणे काकूंकडे आलेली असते. ती डब्यातलं जेवण काढते आणि दोघांनाही जेवणासाठी आग्रह करत असते. राणे काकू म्हणत असतात, काय जेवू? तुझ्या नवऱ्याला आम्ही अडकवलं तरीही तू आमच्यासाठी जेवण घेऊन आली आहेस. रमा वहिनींना सांग, मी मुद्दाम म्हणून नाही केलं, मी या सगळ्यांमध्ये अडकलेली आहे. अबोली म्हणते, राणे काकू बघा ना, तुमच्यामुळे सर अडकलेले आहे, पण आज तुम्हालाच ती संधी मिळणार आहे की तुम्ही सरांना सोडवणार आहे. राणे काकू म्हणत असतात, हो, आम्ही दोघं उद्याही साक्ष देणार आहोत. असं म्हणत आता राणे काकू अबोलीला समजवतात. अबोली आता म्हणत असते, उद्याच्या दिवसाची मी वाट पाहते. राणे काकू म्हणत असतात, मी सुद्धा उद्याच्या दिवसाची वाट पाहते, कधी अंकुशला सोडवते आहे म्हणून.
तर इकडे आता अंकुशला अबोलीने सांगितलेलं सगळं काही आठवत असतं. दुसरी व्यक्ती भोसले आहे आणि तितक्यातच भोसले तिथे येतात आणि म्हणत असतात, अंकुश सर कसला विचार करताय? तुम्हाला विचारच करायचा असेल तर विजयाच्या ऑफरचा विचार करा. तुमचं कुटुंब सुरक्षित राहील. आधीच चिडलेला ता अंकुश हा भोसलेंवरती अटॅक करतो आणि म्हणत असतो, गद्दार तू गद्दार आहेस. मला खरंच माहित नव्हतं हे सगळं तू केलेलं आहेस. मी तुला भावासारखा मानला पण तू माझा विश्वासघात केला. तितक्यातच आता भोसले ओरडायला लागतात आणि आता तिकडे सगळा स्टाफ जमा होतो. अंकुशला काका म्हणत असतात, अरे सोड की. पण इथे अंकुशची पकड एवढी मजबूत असते तिघे मिळूनही अंकुशला सोडवू शकत नाहीत. अखेर आता अंकुशचा हात सुटतो आणि भोसले बाजूला येतात आणि म्हणत असतात की मेंटल झाले आहेत हे मेंटल. उद्या ह्यांना शिक्षा होणार आहे म्हणून मेंटल झालेले आहेत. काय नाही, ह्यांना खुर्चीला बांधा. ह्याला दोऱ्या बांधून खुर्चीला बांधून ठेवा. हाच माझा आदेश आहे. कॉन्स्टेबलला आता भोसले अंकुशला खुर्चीला दोऱ्या बांधून मागे बांधायला सांगतात. भोसले म्हणत असतात, ह्यांचं डोकं फिरलेलं आहे. ह्यांना कोर्टात न्यायच्या ऐवजी ह्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊयात. अंकुश म्हणत असतो, तुला भोसले सोडणार नाही मी आणि तुझ्यात हिंमत असेल तर मला सोडवून दाखव. तर इकडे आता अंकुशला काका बांधत असतात. हा सुद्धा भोसलेंचा डावच असतो. अंकुश आता त्या अवस्थेमध्ये नाही झोपू शकत ना काही करू शकत. तो तिथे तसाच बसून राहतो. तर इकडे आता अबोली ही राणी काकूंच्या घराच्या बाहेर चटई टाकून बसलेली असते. ती देवाकडे प्रार्थना करत असते, उद्या काही सगळं ठीक होऊ दे आणि राणी काकांची साक्ष कोर्टामध्ये व्यवस्थितपणे होऊ देत. आता ती दार वाजवते आणि म्हणत असते, राणी काकू, अशी ती हाक देत असते पण बराच वेळेसाठी रिस्पॉन्स येत नाही. अबोली घाबरते पण तेवढ्यातच राणी काकू दार उघडतात. आम्हाला काहीही होणार नाही आणि उद्या आम्ही कोर्टामध्ये साक्ष देणार हे नक्की. उद्याच्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत आहे आणि माझ्यामुळे अंकुशला जी शिक्षा झाली आहे ती मी होऊन देणार नाही, असं राणी काकू अबोलीला म्हणत असतात. अबोली सुद्धा आता उद्याची आतुरतेने वाट पाहत असते. इकडे अंकुश जेलमध्ये हातपाय बांधल्यामुळे त्याला रिलॅक्स होता येत नसतं. त्यामुळे त्याची चिडचिड होत असते. हाच भोसलेंचा डाव असतो जेणेकरून अंकुशने उद्या कोर्टामध्ये वेड्यासारखं करावं. तर इकडे आता दुसऱ्या दिवशी अबोली ही कोर्टामध्ये निघालेली असते. रमा आता अबोलीला म्हणत असते, तुझ्यासारखी सून मला शोधून सुद्धा सापडणार नाही. नवऱ्याला वाचवायसाठी किती काही करतेस, तू जीवाचं रान करतेस आणि माझा विश्वास आहे तू अंकुशला सोडवणार हे मात्र नक्की. आणि आता रमा ही अबोलीला ओवाळायला लागते. अबोली म्हणते, आई काय करताय? रमा म्हणते, असू देत क, मला तुझं कौतुक खूप वाटतं. तेवढ्यातच तिथे रागू येते. रागू म्हणत असते, वहिनी तू खूप ग्रेट आहेस. दादाला सोडवण्यासाठी तू किती काय काय करतेस. तू माझ्यासाठी पण खूप काही केलेलं आहेस. मला पण मागच्या केसमधून सुखरूप सोडवलेलं आहेस. अबोली म्हणते, माझा नवरा सच्चा आहे, इमानदार आहे, त्यामुळे मी त्याच्यासाठी एवढं तर करू शकते ना. असं म्हणत आता अबोली रागूला धीर देते आणि म्हणत असते, सगळं व्यवस्थित नीट होणार आहे. नीताच्या आता इथे नाटके चालू होतात. नीता आता अबोलीचे पाया पडते आणि म्हणत असते, अबोली खरंच तू खूप ग्रेट आहेस. तुझ्यामुळे खूप काही चांगलं घडतंय. अबोली म्हणत असते, अहो नीताताई उठा, असं काय करताय? नीता आता म्हणू लागते, खरंच अबोली पण तू खूप ग्रेट आहेस, माफ कर आम्हाला. त्यावर अबोली म्हणत असते, नीताताई तुम्ही माफी मागू नका, तुम्ही सुद्धा ह्याच घरचे आहात. शरद सुद्धा आता इथे नाटके करायला लागतो आणि अबोली आता त्या दोघांना समजवत आता कोर्टामध्ये जाते. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, इकडे अजिंक्य आणि अबोली जज साहेबांना सांगत असतात, राणी काका आणि काकू हे दोघेही साक्ष देणार आहेत. विजय आता म्हणत असते, राणी काका आणि काकू कोर्टामध्ये साक्ष देणार होती तर ते मग कोर्टामध्ये आले का नाहीत? आतापर्यंत ते विटनेस बॉक्समध्ये असायला पाहिजे होते. आता राणी काका आणि काकू कोर्टामध्ये आले नसतात म्हणून अबोली ही रमाला घरी फोन लावते. अबोली रमाला म्हणते, आई हे दोघे आले का नाहीत? त्यावर रमा म्हणत असते, काय सांगू, त्या दोघांची सुद्धा तब्येत बिघडलेली आहे, त्यामुळे ते दोघे सुद्धा कोर्टामध्ये येऊ शकत नाहीत. राणी काका आणि काकू कोर्टामध्ये येणार नाहीत म्हणल्यावर ऐन वेळेला अबोलीची साक्ष द्यायला कोण येईल हे पुढील भागातच कळणार आहे. असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.